Hello learners, today's topic which we are going to complete is Laws of Motion Part 4. Students, today we will see the distance time graph for uniform motion. The following table shows the distance covered by a car in fixed time intervals. Draw a graph of distance against time, taking time along the x-axis and distance along the y-axis. आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. टाइम सेकंड्स मध्ये आपण कुठे घेणार आहे? एक्स ऍक्सिस वरती घेणार आहे आणि वाय ऍक्सिस वरती आपण काय घेणार आहे? डिस्टन्स घेणार आहे. आता जर आपल्याला टेबल मध्ये रीडिंग्स दिलेल्या आहेत तर चला आपण ग्राफ ड्रॉ करूया आणि बघूया. फॉर 0 सेकंड इट वॉज 0. For 10 seconds it was 15 meters. For 20 seconds it was 30. For 30 it was 45 meters. For 40 seconds it was 60. For 50 it was 75. And 60 it was 90. And for 70 it was 105. Now if we see the points and when we join all the points, जेव्हा आपण हे सगळे points जॉइन करणार आहोत ना आपल्याला काय मिळणार आहे? वी विल गेट अ स्ट्रेट लाइन. व्हेन वी आर गेटिंग अ स्ट्रेट लाइन इट कंक्लूड्स दॅट इट्स अ युनिफॉर्म मोशन. इट्स अ युनिफॉर्म मोशन. जेव्हा पण आपल्याला स्ट्रेट लाइन मिळते तेव्हा आपण काय कंक्लूड करतो की हे जे मोशन झालेलं आहे हे काय आहे? युनिफॉर्म मोशन आहे. Now we have to draw a graph between distance and time for non-uniform motion. Now if you see the table carefully, you can see the difference of 5 seconds in each reading. आपण जर टेबल नीट बघितला तर टाइम जो आहे, टाइम इंटरवल जो आहे तो फिक्स आहे, म्हणजे 5-5 सेकंडचा डिफरन्स प्रत्येक रीडिंग मध्ये आहे. आणि आता डिस्टन्स इन मीटर्स आपल्याला बघायचं आहे तर चला आपण ग्राफ ड्रॉ करूया. For 0 it was 0. For 5 seconds it was 7 meters. For 10 seconds it was 12 meters. And for 15 it is 20 meters. For 20 it is 30 meters. For 25 it's 41. And 30 it's 50. And for 35 it's 58. आता जर तुम्ही इथे डिस्टन्स कव्हर जर बघितलं तर ह्याच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो प्रत्येक रीडिंग मध्ये हा काय आहे? डिफरंट आहे. दॅट मीन्स इट्स अ नॉन युनिफॉर्म मोशन आहे. ती जी कार आहे ती नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये मूव्ह करते. मग आता ह्याचा ग्राफ आपल्याला कसा मिळणार आहे बघा. इज इट अ स्ट्रेट ग्राफ? नो, इट्स नॉट अ स्ट्रेट ग्राफ. यू कॅन सी अ बिट ऑफ कर्व हियर. तुम्ही थोडासा कर्वनेस ह्या ग्राफ मध्ये ऑब्झर्व करू शकता. मग आपण आता काय बघितलं? डिफरन्स बिटवीन द युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन मध्ये जेव्हा पण ऑब्जेक्ट असेल तेव्हा दॅट टाइम वी विल गेट अ स्ट्रेट लाइन. अँड व्हेन द ऑब्जेक्ट इज इन नॉन युनिफॉर्म मोशन यू कॅन सी द कर्वनेस. ओके. Now we have to see velocity time graph for uniform velocity. आता velocity आणि time चा ग्राफ बघायचा uniform velocity साठी. तर बघूया. A train is moving with the uniform velocity of 60 kilometers per hour for 5 hours. एक ट्रेन आहे ती 5 तास चालते आणि त्याची युनिफॉर्म वेलोसिटी किती आहे? 60 किलोमीटर्स पर आवर. आता इथे ही जी येलो लाईन तुम्हाला दिसते ही काय आहे? युनिफॉर्म वेलोसिटी आहे की ट्रेन कंटिन्युअसली 60 किलोमीटर्स पर आवरच्या स्पीडने चालत होती. तिने हे चेंज केलं नाही, स्पीड चेंज केला नाही, वेलोसिटी चेंज केली नाही. मग बघूया पुढे. विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. आता त्यांनी आपल्याला सांगितलंय. आता इथे आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल दिलाय का? नाही. आपल्याला डिस्टन्स काढायला सांगता येते विथ द हेल्प ऑफ ग्राफ. आता आपल्याला ग्राफच्या मदतीने डिस्टन्स फाइंड करायचा आहे की ती 2 तास ते 4 तासच्या मध्ये, म्हणजे फ्रॉम 2 hours म्हणजे
2 तासापासून तर 4 तासापर्यंत जेव्हा ट्रेन चालली तर तिने किती डिस्टन्स कव्हर केला असेल. मग आता इथे बघा 2 to 3 म्हणजे इथे 1 असणार आहे आणि 3 to 4 म्हणजे इथे 1. टोटल किती होणार आहे आपल्याकडे? 2 तासासाठी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे तो आपल्याला काय करायचा आहे? फाइंड करायचा आहे. तर चला आता आपण डिस्टन्स फाइंड करूया. मग वेलोसिटी काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. एस काय डिनोट करताय? डिस्प्लेसमेंट आणि टी काय डिनोट करताय? टाइम. जर आपण आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा आहे, डिस्प्लेसमेंट फाइंड करायची, तर आपण काय करणार आहे? v into t. Therefore that is s equals to vt. आता आपल्याला v ची व्हॅल्यू पुट करायची. v ची व्हॅल्यू किती असणार आहे आपल्यासाठी? 60 आणि t काय असणार आहे? 2 hours म्हणजे 2 to 4 म्हणजे 2 तास. मग आपण लिहिताना कसे लिहिणार आहे? s equals to 60 kilometers per hour into 2 hours. मग आता इथे hours आणि hours काय होणार आहे? कट होणार आहे आणि आन्सर आपल्याला काय मिळणार आहे? 120 किलोमीटर्स जो डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे ती झालेली आहे. म्हणजे कार 2 तासावरनं 4 तासापर्यंत पोहोचली तेव्हा किती किलोमीटर्स ट्रॅव्हल केलाय? किती डिस्टन्स कव्हर केलाय? 120 किलोमीटर्स कव्हर केलेला आहे. Is there a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours and the area of a particular quadrilateral in the graph? आता आपल्याला रिलेशन फाइंड करायचा आहे की ग्राफचा हा जो एरिया कव्हर केलेला आहे, आपण एरिया हा जो दिसतोय आपल्याला हा एवढा पूर्ण हे काय आहे? क्वाड्रिलॅटरल आहे. ए बी सी डी हे आपल्यासाठी काय आहे? क्वाड्रिलॅटरल आहे. ह्याचा एरिया आणि ट्रेननी कव्हर केलेला डिस्टन्स ह्याच्यामध्ये काही रिलेशन आहे का ते आपल्याला फाइंड करायचंय. मग चला बघूया. एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी L into B ही काय झाली आपल्यासाठी? लेंथ आहे आणि ही काय आहे? ब्रेथ आहे. L इक्वल्स टू किती आहे? 60 किलोमीटर्स पर आवर म्हणजे 0 पासून हा जो एरिया असेल ही आपल्यासाठी काय असणार आहे? लेंथ असणार आहे इंटू 2 hours. परत इथे आपण hours आणि hours कट केले तर आपल्याला आन्सर काय मिळतोय? द क्वाड्रिलॅटरल ABCD एरिया किती आहे त्याचा? 120 किलोमीटर्स. What is the acceleration of the train? आता इथे acceleration काय असणार आहे? इथे velocity चेंज झाली आहे का? नाही, म्हणजे velocity इथे 0 होती. मग acceleration काय असणार आहे? इथे 0 असणार आहे. हे होतं आपण काय बघितलं? हे velocity time graph for uniform velocity. Now we have to see the next graph. In that, the changes in the velocity of a car in specific time intervals are given in the following table. एक कार ट्रॅव्हल करते आणि त्याची वेलोसिटी काय होते? चेंज होते स्पेसिफिक इंटरवल्स मध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे? एक ग्राफ ड्रॉ करायचं. मग ग्राफ ड्रॉ करताना आपण कशाचा करणार आहोत? वेलोसिटी टाइम ग्राफ. आणि आता त्याचं ऍक्सेलरेशन कसं असणार आहे ते आपण बघणार आहोत. मग इथे आपल्याला टाइम दिलेला आहे आणि वेलोसिटी दिलेला आहे. टाइम हे आपण एक्स एक्सिस वर घेणार आहे आणि वेलोसिटी आपण वाय एक्सिस वरती घेणार आहे. एक्स एक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 5 सेकंड्स आणि वाय एक्सिस वरती 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 8 मीटर पर सेकंड असं असणार आहे. मग आता आपण जर टाइम बघितला सेकंड मध्ये तर आपल्याला डिफरन्स ऑफ 5 सेकंड्स मिळतोय प्रत्येक ठिकाणी आणि वेलोसिटी मध्ये किती डिफरन्स मिळतोय? प्रत्येक डेटा मध्ये 8 मीटर पर सेकंडचा डिफरन्स मिळतोय. मग आपण इथे रीडिंग्स लिहिल्या आहेत. ग्राफ ड्रॉ करूया.
जर आपण रीडिंग्स बघितले 5 साठी 8 आहे, 10 साठी 16, 15 साठी 24 आणि 20 साठी 32 मीटर पर सेकंड आहे, 25 साठी 40 आहे आणि 30 साठी 48 आणि 35 साठी किती आहे 56 मीटर पर सेकंड. मग आपल्याला ग्राफ कसा मिळाला आहे, तो स्ट्रेट लाईनचा मिळाला आहे. ह्याचा अर्थ काय आहे, when we get a straight line on a graph, it is a uniform acceleration. It's a uniform acceleration. The velocity changes by equal amount in equal time intervals. Thus, this is uniformly accelerated motion. आता आपल्याला युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन मिळालेलं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण ग्राफ ड्रॉ करतो तेव्हा स्ट्रेट लाईन असेल तर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे आणि कोणताही वेगळा शेप असेल, कर्व शेप असेल तर तिथे काय आहे, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे. Now students, we have to calculate the distance covered for the above graph. आपल्याला जो आपण ग्राफ बघितला velocity time graph uniform acceleration साठी, त्याच्यात आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, डिस्टन्स कव्हर्ड कॅल्क्युलेट करायचंय. We can determine the distance covered by the car between the 10th and the 20th second. मग जो डिस्टन्स कव्हर होता तो आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. मग आता बघूया की कसं कॅल्क्युलेट करायचं. मग इथे पर्याय आहे का आपल्याकडे, हो. आता इकडे बघा, हा जो ग्राफ होता तो आपला काय होता, स्ट्रेट ग्राफ होता. मग इथे आपली वेलॉसिटी कंटिन्युअसली होती का, नाही. आपली इथे वेलॉसिटी काय होते, कंटिन्युअसली चेंज होत आहे. मग आपण काय करणार, मग आपल्याला फाइंड काय करावं लागणार आहे, एव्हरेज वेलॉसिटी कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. मग एव्हरेज वेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करायची, आता आपण ट्रेनचं एक्झाम्पल मगाशी बघितलं तशाच पद्धतीने करायचंय. मग 10th जेव्हा सेकंड होता, 10 सेकंड वरती ट्रेन कुठे होती, वेलॉसिटी किती होती तिची 16 होती आणि 20th सेकंड वरती त्याची वेलॉसिटी किती होती 32 मीटर पर सेकंड होती. मग आता आपल्याला तेच कॅल्क्युलेट करायचंय. मग कशा पद्धतीने, इन सच केस वी हॅव टू यूज द एव्हरेज वेलॉसिटी ऑफ द कार इन द गिवन टाइम इंटरवल टू डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर इन दॅट इंटरवल. आता आपल्याला एव्हरेज वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. मग कशी करणार आहे आपण, फ्रॉम द ग्राफ द एव्हरेज वेलॉसिटी ऑफ द कार. आता एव्हरेज वेलॉसिटी किती होती त्याची 32 प्लस 16 म्हणजे 32 इकडचा आणि 16 इकडचा डिवाइड बाय 2. का बरं, एव्हरेज घेतोय आपण म्हणून. 10 दिलेला आहे आणि 20 दिलेला आहे म्हणून. मग आपल्याला एव्हरेज वेलॉसिटी किती मिळाली 24 मीटर पर सेकंड. मग पुढे मल्टिप्लाइंग दिस बाय द टाइम इंटरवल दॅट इज 10 सेकंड. आता आपल्याला 10 सेकंडनी त्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. का बरं, कारण इथे 5 सेकंड होते आणि इथे आपल्याला 5 सेकंड होते म्हणून 5 + 5 10 सेकंड झाले. मग पुढे काय करणार आहे आपण, डिस्टन्स कव्हर्ड इक्वल्स टू 24 मीटर पर सेकंड इंटू 10 सेकंड्स विल गिव्ह 240 मीटर्स म्हणजे 240 मीटर्स. हे आपल्याला काय मिळालेलं आहे, त्याचा काय मिळालेलं आहे, डिस्टन्स कव्हर्ड मिळालेला आहे. कोणाला काही अडचण येणार नाहीये ह्याच्यामध्ये, सोपं आहे. Next, now next we have to understand equations of motion using graphical method. Newton studied motion of an object and gave a set of 3 equations of motion. Newton नी motion of objects study केला आणि 3 equations आपल्याला दिलेले आहे. These relate the displacement, velocity, acceleration and time of an object moving along a straight line. हे कशा सोबत रिलेट करू शकतो आपण, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, acceleration आणि टाइम ने. Suppose an object is in motion along a straight line. आता स्ट्रेट लाईन मध्ये एक ऑब्जेक्ट मूव्ह करतोय. मग काय असेल पुढे, इनिशियल वेलॉसिटी आपण काय घेऊया, u घेऊया. इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे त्याची u. अटेन्स अ फायनल वेलॉसिटी ऑफ v. मग त्याची फायनल वेलॉसिटी किती असणार आहे, v असणार आहे. टाइम किती असणार आहे, t असणार आहे. ऍक्सेलरेशन आपण काय घ्यायचं आहे, a घ्यायचं आहे आणि डिस्प्लेसमेंट आपण काय घेणार आहे, s घेणार आहोत. The 3
इक्वेशन्स ऑफ मोशन्स कॅन बी रिटर्न ॲज, पहिली इक्वेशन काय आहे, v इक्वल्स टू u प्लस at, द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाइम. इथे वेलॉसिटी आणि टाइमचं रिलेशन असणार आहे. सेकंड काय आहे, s इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. थर्ड इक्वेशन कोणती आहे, v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as, द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड equation describing the relation between velocity and time. Now Newton's first equation of motion we have to see, v equals to u plus at. आपल्याला ही डेरिवेशन आणायची आहे, ही इक्वेशन आणायची आहे. As shown in the figure, the change in velocity with time of a uniform acceleration object. इथे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन दिलेला आहे आपल्याला ऑब्जेक्टचा. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम D पॉइंट इन द ग्राफ विथ वेलॉसिटी u. u च्या वेलॉसिटीने त्याने काय केलंय, स्टार्ट केलेलं आहे. इट्स वेलॉसिटी कीप्स इन्क्रीजिंग आफ्टर टाइम t. आता टाइम t जो आहे त्याच्याने काय करतोय तो, वेलॉसिटी इन्क्रीज होत चाललेली आहे आणि रीचेस द पॉइंट B. पॉइंट B वरती तो पोहोचतो ग्राफच्या. द इनिशियल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इक्वल्स टू u इक्वल्स टू od. od काय असणार आहे आपल्यासाठी, इनिशियल वेलॉसिटी असणार आहे. द फायनल वेलॉसिटी इज oc. आपल्याला फायनल वेलॉसिटी किती आहे आपल्याकडे, oc आहे. टाइम किती आहे आपल्याकडे, ot, म्हणजे d पासून e पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती टाइम लागला, टाइम t लागला. ऍक्सेलरेशन a, मग आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला यूज करणार आहोत, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. आता चेंज इन वेलॉसिटी आपण कसं राईट करणार आहोत, हाऊ वी आर गोइंग टू राईट इट, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट ऍक्सेलरेशन. मग आपण इथे फायनल वेलॉसिटी किती घेतलेली आहे, आपण OC आपली फायनल वेलॉसिटी आहे आणि OD काय आपली इनिशियल वेलॉसिटी आहे अपॉन टाइम, म्हणजे OC मायनस OD आपण करणार आहोत. मग CD काय आहे, C आणि D काय मिळालं आपल्याला, इक्वल्स टू AT. जर आपण AT ह्याला आपण काय घेणार आहे, इक्वेशन 1. आता OC मधून D मायनस केलं तर आपल्याला काय मिळतंय, C आणि D च मिळतंय. मग आपल्याला CD मिळाले. आता आपल्याला काय करायचंय, पॅरलल लाईन्स ड्रॉ करायचे. पॅरलल लाईन ड्रॉ करायचे एक्स एक्सिस कडे. मग वाय एक्सिस वरनं पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहे आपण, ती अशी जाणार आहे, दुसरी अशी जाणार आहे आणि परत एक्स एक्सिस वरनं पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहोत आपण, पॅरलल टू द वाय एक्सिस ड्रॉ करणार आहोत. केली. बरं, आता इथे ह्या पॉइंट वर तो कोणता पॉइंट आहे, पॉइंट A, आणि हा पॉइंट आहे पॉइंट B. From the graph BE equals to AB plus AE. AB plus AE असणार आहे. पुढे V equals to CD. V equals to CD. आता V जी असणार आहे आपली वेलॉसिटी असणार आहे ती काय असणार आहे, CD प्लस OD. आता CD प्लस OD. आता OD प्लस करणार आहे आपण. AB इक्वल्स टू, आता ही जी AB आहे ही इक्वल टू आहे कोणाला, CD ला इक्वल आहे आणि AE कोणाला इक्वल आहे, OD ला इक्वल आहे. पुढे V इक्वल्स टू AT. आता मगाशीच आपण बघितलं की CD इक्वल्स टू AT आहे फ्रॉम इक्वेशन 1 प्लस U, म्हणजे आपला OD काय होता, U होता, म्हणून आपण तिथे काय लिहिलं, काय लिहिलंय आपण, U लिहिलंय, म्हणजे V इक्वल्स टू AT प्लस U. आपल्याला इक्वेशन मिळाली, कोणती इक्वेशन पाहिजे होती आपल्याला, V इक्वल्स टू U प्लस AT. इट वॉज द फर्स्ट इक्वेशन ऑफ न्यूटन्स मोशन. आता फर्स्ट इक्वेशन आहे न्यूटननी दिलेली आपल्याला. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. नाव सेकंड मोशनची इक्वेशन कोणती आहे, लेट
let's us suppose that an object in uniform acceleration A, uniform acceleration किती आहे? A चा uniform acceleration आहे and it has covered the distance s with the time t. डिस्टन्स कव्हर किती केलाय तिने? s केलाय आणि टाइम किती लागलाय? t चा लागलाय. From the graph in the figure, the distance covered by the object during time t is given by the area of a quadrangle DOEB. आपल्याला जो एरिया आहे, डिस्टन्स कव्हर्ड आहे, तो कशाने दिलेला आहे आपल्याला? डिस्टन्स कव्हर्ड कशाने दिलेला आहे आपल्याला? एरिया ऑफ अ क्वाड्रँगल DOEB. मग आता आपल्याला हा जो रेड कलर मध्ये मिळालेला, हा आपल्याला काय मिळालेला आहे? क्वाड्रँगल मिळालेला आहे. एरिया ऑफ अ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ अ ट्रायंगल. एरिया ऑफ अ रेक्टँगल DOEA आणि एरिया ऑफ अ ट्रायंगल DAB इक्वल्स टू S इक्वल्स टू AE इंटू OE, म्हणजे आपला लेंथ इंटू ब्रेथ आहे. एरिया ऑफ अ रेक्टँगल फाइंड करायचा प्लस हाफ AB इंटू DA, हाफ इंटू L इंटू B, एरिया ऑफ अ ट्रायंगल. But AE equals to U, OE equals to T and OE equals to AT equals to T. हे आपल्याला काय मिळालेले आहे? AE मिळालेला आहे, OE ची व्हॅल्यू मिळालेली आहे, DA ची पण व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. फ्रॉम इक्वेशन 1 AB काय होता आपल्यासाठी? AT होता. का बरं? कारण आपण जेव्हा CD लिहिला होता, जेव्हा आपण CD घेतला होता, तेव्हा CD ची व्हॅल्यू किती लिहिली होती आपण? AT लिहिलेली होती, बरोबर की नाही मगाशी? मग आता AB ची व्हॅल्यू पण किती असणार आहे? AT असणार आहे. AB इक्वल्स टू CD. S इक्वल्स टू AE इंटू OB, म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय टाकायचे आहे? ह्या व्हॅल्यूज ज्या आपण घेतलेल्या आहे त्या आपल्याला टाकायच्या आहे. मग S इक्वल्स टू AE च्या जागेवर आपण काय टाकणार आहे? U इंटू T प्लस हाफ AT इंटू T. S इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ही आपल्याला काय मिळालेली आहे? फर्स्ट इक्वेशन. आता आपल्याला थर्ड इक्वेशन फाइंड करायची आहे. We have seen that from the graph in the figure, we can determine the distance covered by the object in time t from the area of a quadrangle DOEB. DOEB is a trapezium. आता आपण मगाशीच बघितलं की हा जो ट्रपेझियम आहे, DOEB चा जो ट्रपेझियम आहे तो काय आहे? आपला डिस्टन्स कव्हर्ड आहे. So we can use the formula for its area. मग आपण एरिया साठी पण हा फॉर्म्युला काय करू शकतो? यूज करू शकतो. मग डिस्टन्स कव्हर्ड बघायचंय आपल्याला. डिस्टन्स कव्हर्ड इक्वल्स टू, आता आपल्याला एरिया ऑफ ट्रपेझियमचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. आपल्याला सम ऑफ लेंथ घ्यायचे पॅरलल लाईन्सचा and distance between the parallel sides. S equals to half into OD plus BE into OE. आपल्याला OD घ्यायचंय, BE घ्यायचंय आणि OE घ्यायचंय. बरं, but OD equals to U. OD किती आहे आपल्यासाठी? U आहे. BE आपल्यासाठी किती आहे? V आहे. आणि OE काय आपल्यासाठी? T आहे. आता आपण फॉर्म्युला मध्ये टाकला नंतर काय होईल? S इक्वल्स टू हाफ इंटू U प्लस V इंटू T. ही आपली सेकंड इक्वेशन झाली. बट A इक्वल्स टू V मायनस U अपॉन T. आता आपण मगाशीच बघितलं होतं ऍक्सेलरेशन इक्वल्स टू फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन T. हे आपण बघितलं होतं. मग T इक्वल्स टू V मायनस U अपॉन A. हे आपल्यासाठी काय झाली आहे? थर्ड इक्वेशन झाले.
आता आपण पुढे बघूया. s इक्वल्स टू हाफ इंटू u प्लस v इंटू v मायनस u अपॉन a. आता एकत्र करूया आपण सगळं. s इक्वल्स टू u प्लस v इक्वल्स ब्रॅकेट मध्ये v मायनस u अपॉन 2a. 2as इक्वल्स टू, आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, 2a आपण वरती आणतोय, तर 2as इक्वल्स टू v प्लस u v मायनस u. हे काय होणार आहे आपल्यासाठी? v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. ही काय झाली आपली a प्लस b. a मायनस b चा फॉर्म्युला आपण लिहितो तेव्हा काय करतो आपण? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर लिहितो ना, तसंच आहे सेम. मग आपल्याला इक्वेशन काय मिळाली? v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. ही आपली काय झाली? न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला मिळाली. इकडे आपण तिन्ही इक्वेशन्स बघितलेले आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघा. ट्राय दिस. ऑब्झर्व द टिप ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. आपल्याला सेकंड हँडची टिप आहे ती चेक करायची आहे, त्याच्यावर ऑब्झर्वेशन करायचं आहे. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलॉसिटी अँड स्पीड. त्याच्या स्पीड आणि वेलॉसिटी बद्दल आपण काय म्हणू शकतो? द स्पीड ऑफ द टिप इज कॉन्स्टंट बट द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड देअरफॉर इट्स वेलॉसिटी इज कॉन्स्टंटली चेंजिंग. आता जी टिप आहे ती काय आहे? स्पीड जी आहे तिची कॉन्स्टंट आहे, पण डायरेक्शन जी आहे ती काय होतीये? चेंज होते. पण तिथे पण वेलॉसिटी काय आहे? कॉन्स्टंटली चेंजिंग. म्हणजे त्याची वेलॉसिटी पण काय होते? चेंज होते. As the tip is moving along a circular path, its motion is called as uniform circular motion. आता ही जी टिप आहे ती एका सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करते, म्हणून आपण तिला काय म्हणणार आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असे म्हणणार आहोत. आता when we have to observe the, आता आपण मगाशी बघितलं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. मग आता जर समजा रेक्टँगल घेतलं तर we have a rectangle, a pentagonal and a hexagonal with us. आता आपल्याकडे एक पेंटागोनल आहे, रेक्टँगल आहे आणि एक हेक्सागोनल आहे. Now let's perform an activity. Take a pencil and keep the tip of the pencil on the middle of any side of the square path and trace the path. आता आपल्याला काय करायचंय? पेन्सिल घ्यायची आहे आणि आपल्याला मूव्ह करायची आहे. आता बघा, जर ती पेन्सिल मूव्ह होते तर आपण काय बघतोय? नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव चेंज द डायरेक्शन व्हाईल ट्रेसिंग द कम्प्लीट पाथ. आता तुम्हाला पूर्ण पाथ कव्हर करण्यासाठी किती वेळा डायरेक्शन चेंज कराव्या लागल्या? 1 2 3 4 टाइम्स यू हॅव टू चेंज युअर पाथ. नाउ टेक द पेंटागोनल अँड हेक्सागोनल आणि सेम ऍक्टिव्हिटी आपल्याला परफॉर्म करायची. मग बघा, आता पेंटागोनल मध्ये आपण किती वेळा डायरेक्शन चेंज करतोय? 5 वेळा. आणि हेक्सागोनल मध्ये किती वेळा करणार आहोत आपण? 6 टाइम्स आपण आपल्या डायरेक्शन चेंज करणार आहोत. आता डायरेक्शन चेंज केल्यानंतर आता जर समजा आपण हे जे फोल्ड आहे हेक्सागोनलचं आपण हेप्टागोनल बनवलं, ऑक्टागोनल बनवलं आणि त्याची जी इन्फिनिटी पर्यंत आपण त्याचे फोल्ड्स घेऊन गेलो तर आपल्याला काय मिळणार आहे? एक सर्कल मिळणार आहे. पॉलिगॉनल जे असेल, आता जो शेवटचा पॉलिगॉनल असणार आहे तो काय असणार आहे? आपल्याला काय मिळेल? शेवटी सर्कल मिळणार आहे. मग तो सर्कल जो आहे तो कोणता पाथ फॉलो करणार आहे? सर्क्युलर पाथ फॉलो करणार आहे. इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलिगॉन्स and make it infinite, how many times will you have to change the direction? आता आपण जर समजा पॉलिगॉनल म्हणजे हा हेक्सागोनलचे जे होतं हळूहळू त्याच्या साइड्स नंबर ऑफ साइड्स इन्क्रीज करत गेलो आणि इन्फिनिटी पर्यंत नेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? एक पॉलिगॉन मिळणार आहे. आणि किती वेळा आपल्याला इथे सर्कल मध्ये डायरेक्शन्स चेंज कराव्या लागल्या? एकदाही चेंज करावी लागली नाही. What will be the shape of the path? It's a circular path. As we increase the number of sides,
we have to keep changing direction more and more times. And when we increase the number of sides to the infinite, the polygon becomes a circle. आता जेव्हा पण आपण साइड्स इन्क्रीज केल्यानंतर आपल्याला डायरेक्शन जी आहे ती कंटिन्युअसली काय करावी लागणार आहे, चेंज करत राहावी लागणार आहे. आणि जेव्हा आपण इन्फिनाइटी पर्यंत नेतो म्हणजे नंबर ऑफ साइड्स इन्फिनाइटी पर्यंत नेतो तेव्हा पॉलिगॉनल आपल्याला काय मिळणार आहे, एक सर्कल मिळणार. When an object is moving with a constant speed along a circular path, आता एक ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर पाथ मध्ये काय करतोय, कॉन्स्टंट स्पीडनी मूव्ह करतोय. द चेंज इन वेलोसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. आता इथे जे डायरेक्ट वेलोसिटी चेंज होते ती कशामुळे होणार आहे, डायरेक्शन चेंज होते म्हणून. हेन्स इट इज ऍक्सेलरेटेड मोशन. मग ते काय असणार आहे, ऍक्सेलरेटेड मोशन असणार आहे. नाउ when an object moves with constant speed along a circular path, the motion is called as uniform circular motion. आता जेव्हा आपण एखादं ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडने सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करतं तेव्हा ते काय असणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे. एक्झाम्पल काय आहे इथे, एक्झाम्पल द मोशन ऑफ अ स्टोन इन अ स्लिंग. आता इथे हा मुलगा स्लिंग फिरवतोय मग त्याचं मोशन पण काय आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. एनी पॉइंट ऑन अ बायसिकल व्हील व्हेन दे आर इन युनिफॉर्म मोशन. सायकलचं जेव्हा चाक आहे ते युनिफॉर्म मोशन मध्येच मूव्ह करते. If an object moving in a circular path, एक ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करतोय, आर त्याचा काय असणार आहे, रेडियस असणार आहे सर्क्युलर पाथचा. टी काय असणार आहे, टाइम टेकन म्हणजे एका पॉइंट कडून परत त्याच पॉइंट पर्यंत येण्यासाठी टाइम काय असणार आहे, टी असणार आहे. मग स्पीड काय असणार आहे त्याचा, एक सर्क्युलर पाथचा स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचे तर आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत, स्पीड इक्वल्स टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. v इक्वल्स टू 2 पाय r अपॉन t. मग आपल्याला एखाद्या सर्क्युलर पाथची वेलोसिटी फाइंड करायची असेल, स्पीड फाइंड करायचं असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत, 2 पाय r अपॉन t.